श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10वा. श्री गजानन महाराजांचे दर्शन होताच गाय गरीब झाली. श्री गणेशाय नमः. हे अरूपाव्यव्या पूर्ण ब्रह्मा पंढराया सज्जनीच्या विसावया मधला पते लोटू नका. देवा तू हा दास गणो नको परक्या आता म्हणो माझ्या पातकाचा नको आणो. विजयाचे ते नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठावके मजला गुण. फार काय तुला वदन दावान मी योग्य नसे अशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहळास गोदावरी. पोटी आपल्या घेतसे तसे तुहा करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न हृदयावे माझ्या ठाई जेष्किंचित तू आणल्या मनात अवघे काही घडू नये तर अंकाचा हिरावा होत तुझा लादता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले अमरावतीशे जाऊन उतरले सदनाशे. आत्मारामा भिकाजीच्या हा आत्मारामा भिकाजी सुद्धा अमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या वेद हो कार्यस्थ प्रभू याची यजात. हा संताचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्ततसे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पुजिले. मंगल स्नान घातले उष्णदकाने गजानना ओटणी नाना प्रकारची अंगा लावली साचे रती आनंदली त्याचे. संत सहवासे ते दवा कवतरती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविलासाचा भाले केशरी गंधाचा भव्य तिलक लावलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेशी 100 रुपये त्याने ठेवले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शना लागे दाटी झाले. अमरावतीच्या लोकांचे प्रत्येकासे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथासांग करावे पूजन त्यांचे नेरीते. इच्छाशी बहुता झाले परी थोडक्यांचे मनुष्या भरले सदनी लागले पाऊले लागले भले पुण्य पाहिजे बल तर ती त्याच्यापाशी होते. समर्थ गेले तेथे काकी साधू सावगे कडते अंत ज्ञाने करुणिया. गणेशा श्रीकृष्ण कापरडा अमरावतीचे गृहस्थ वडे वकिलात त्याच्या पुढे ढीग रुपयाचा पडते की. दादासाहेब या प्रत म्हणत होते वरडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल युर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी तेथेही झाली याचपरी समर्थांची पूजा हो. गणेशाचा म्हणून होता लिंगायत वाणी चंद्राबाई कामिनी त्याशी परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कशी करुणी घराला पहा विनंती करुणी. आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेशाप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला या सदनी साधू नेवायला वशिला पाहिजे बोल तर पहा खपडा करा लागून हा साधू नेवाया सदनी श्रम पडले ते अनाधानी. उगा अट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाता हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझे जनदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नसती सदनी येण्याची विनंती गरिबांचाही असे प्रीती. संताची ते विशेष परी आपा बोले ना छाती त्याची होईना बोलवायची निजसदना. श्री गजानन साधू ते महाराज बदले अखेर गणेशाप्पाचा धरुणी कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते मला काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भिड कधी दरिता कवणाचे असे महाराज बोलता. गणेशाप्पाचे हर्ष झाला तत्वता तो न शब्द वर्णावे. समर्थांशी नेऊन सदनी पूजा केली वैतांनी आपला संसार त्याची चरणी अर्पण केला तत्काळ. ऐशी पूजा अमित झाल्या अमरावतीस ह्या प्रत्यक्ष पूजा व्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्मारामा भिकाजीचा नात्याने हा होतासाचा राहणारा मुंबई शहराचा तारमास्त्र असे की तो रजा घेऊन भला अमरावतीस होता भला. भेटण्या आपल्या मामाला बाळाभाऊ नामयाचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे अशा साधूचे चरण सोडून कोठे जाऊ नये. प्रपंच अवधा शाश्वत त्यास कशाला गोचित केला आजपर्यंत तोच आता पुरे झाले. काही असो आजपासून मी न सोडी त्याचे चरण अमृताला टाकून विष पाया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर होता उदा हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्यात न जाता जाणे आले सदनी मोठ्यांच्या. त्या मंदिराच्या पूर्वीस एक जागा होती ओस गजानना सान्य सुरुष येऊनी बसला त्या ठाया. बातमी महाराज आल्याची कृपा कृष्णा पाटला कडलीसाची त्यांनी जागा आणण्याची सोडली हे समजले म्हणून आला धावत ते ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत अधवदन बैसला.
डोळ्यातून वाहे पाणी अखंड खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकिले विजवणे त्या अश्रूने छातीचे. ते महाराज बदले पाटलाला ऐसा का रडतो भला. शोक कोणता तुला झाला ते वेगळे सांग मजा. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज माळ्या मळ्याचा हेर कावा आज केलाचा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून नानावंता मी लेकरू आपले असे ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे बगासाची. एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल तर जरी तरी चला राहत्या घरी. तो खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून अमोल न काही रियान. हे कळले वर्तमान अवध्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले. महाराजांना विनवू लागले निज सदनी या भले. हरे आणि नारायण. महाराज बोलले तयाशी मी जो या जागेशी येऊन बसला आज दिवशी ते तुम्हाशी हितास्तव. ते पुढे येईल कडून आता न करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलना करीत ते विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करिता विचार. मागचा पुढचा साचार हेच होणे त्याच्या ठाई. जा बंकटलालाशी पाहुणे आणा वेगेशी. मी सोडिता तात गृहाशी तो नाही रागावाला. ते काय त्याशी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणाने. बंकटलाला हे आला तिथ घालू लागला समजूत त्यांच्या माझी विरुद्ध मुळ्यात. तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा काय केले. आता आपावत त्याची बाळे ही सारखे अवध्यांना. सकाराम सुलिकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्याचा इन्कार करणार नाही वाटते. सकाराम देईल जागा पुढचा करू आपण बघा. म्हणजे अवघ्यांस यात भागा घेता येईल सहजची. सिमेंट अवघ्यांचा होणी मठ बांधलेला त्या ठिकाणी. परशुराम सावजीने मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निश्चयभक्त होते चार. भास्कर बाळाभाऊ पितांबर अमरावतीचा गणेशाप्पा रामचंद्र गृह त्याच परी राहत होते बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झालीसाची परवाना त्याने नोकरीची केली. यतिविक्त आपुल्या पत्रेती वरचेवरी बाळाभाऊस येण्या घरी. परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा चोकला पिढे खावा म्हणून ना येची जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा याते मार म्हणजेच हा जवळ करील घर. यज्ञ 14 पहिल्या बिगर हाय तुम्ही आले नसे. लाकडी वाचनी माकड पहाना होई कधी धडा. मोठमोठाले हे पाळा भिऊ लागती व्रजाला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण. करीतो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावाशी येता भास्कर बोलला त्याशी. कारे आम्हा त्रास दिशी येथे येवणे वचेवर. ओढाडा बैला हिरवावर पाहे पडाया निरंतर. त्यास जरी दिला मार तरी येई तिथे पुन्हा. तशी लोचट तुझी वृत्ती तंततंत निश्चिती. झाली जयाची विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समाधान कपले जाणं. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवट या कृत्य केले असे. एका गृहस्थाच्या हाती भरी थोरली छत्री होती. ती गजानना घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारता मारता मुळली बुध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरी विळू काठी विळूची. तिने मारणे सुरू केले. हे पाहता लोक भ्याले. काही वरून पडून गेले. सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. काही का म्हणती असतील मेला येतो या अशा माराने. भास्करी झाला चिंतातुर. बाळाभाऊचा पाहुणे मार. परी समर्थांच्या समोर बोलण्याच्या ते होईना. तोही काठी मुडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तसेच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. मोठी हा प्रकार चालला. शिष्य समुदाय पडत सुटला. कोणी गेले बोलावयाला त्यांच्या आवडीच्या मंडळींस. बंकटलाला कृष्णाचे धावून आले मठा माझे. समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना. बंकटलाला म्हणे भीत भीत समर्थ हा आपला भक्त. पुरी झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे एकता भाषण समर्थ बदलले हसून. हे पद्य भाषण का करता कडेना. मीन बळाशी मारले नाही तयाशी तुडविले. निर्गुणपात सांगले म्हणजे हिल कडून. महाराज म्हणाले बाळाशे वत्स उठा वेगेशे. या आलेल्या मंडळीशे अंग तुझे दाखव. अशी आज्ञा होता भला. बाळाभाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला
पाहू लागले निरखोन, तो वळाचे नाव नाही, कोठे न लागले काही. तो पहिल्या परीचा होता पाय, निमग्न आपल्या आनंदात. त्या योगी भास्कराला बाळाभाऊचा अधिकार घडला. मग तोही पुन्हा बोलला, वेडे वाकडे बाळाशी सोने कसाशे उतरले. तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजतांचे तो प्रकार पाहुणा. शुक्लाला नामे अग्रवाल, होता बाळापुराला. श्रोते त्याच्या वालाला गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुले माणसे धुंदळावे, सशक्त हुंदळावे शिंगाने की आपल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे औचित, धान्याची ह्या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल तितके चषक खावे, राहिलेले नसावे, तेल तुपाचे लवंडावे पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चाडेतोडी हा म्हणता, साकडीची ती आपली लुता बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघिणा बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून त्रास शिता दियेचा. गाभीन मुळीच होईना, कासकदीच सोडीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. लोक म्हणते शुक्लाला, दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोडी घालून. शुक्लाला म्हणे लोकांशी, तुम्हीच मारून टाका तिशी, वाटेल त्या प्रयत्नशी करून त्या विविध हो. एका पठाण्याला तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता तो. ते कसे काय कोण जाणे, कळले काही कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण उताना पाडीला. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे कथा लोक म्हणते. आता याला एक युक्ती, गोविंदबाचा गोळा म्हणते. समर्थाने गरीब केला, तू या गाईला जाऊन घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल असाचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे. ती उद्यांस मानविले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एका हे यज्ञ नाही फळाला, शेवटी ऐसा पटांगणाला हरळ कुंभाचा ढिग केला. सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळीचे बांधणी पुरी गाय घातली गाडीवरी, आणली शेगावा भितरी. गजानन असे देवया जवळ शेगाव जसजसे येऊ लागले तसतसे स्वभावात पडलाशे त्या गायच्या पाळलट. समर्थ पुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी, तिने लोचने आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणले अवध्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीचा अशा यातना देणे काय बरे नव्हे. चारी पाय बांधलेत, गळा साखरदंड लावलेत, शिंगाची ही ती चगत केलीच आटे काथाच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभित असे वागणीव्रत, ही गाय विचारी साक्षात तिला न असे करणे बरे. अरे खुड्यांनो, ही गाय अवध्या जगाची आहे माय, तिला बांधले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग झाला. तिला आताच खरा मुक्त, ही न हुंदळण्या कोणाप्रत, पदी लावल्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहुणे मागे सरे, तेच समर्थ आले त्वरे, आपल्या त्या पुनीत करे. बांधले तोडली धेनूची अवघे बंधने, अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली. पुढे पायाटी किती झाली, समर्थ वंदना करावया. खाली घालून या माना प्रदक्षिणा त्या केल्या तिनं. समर्थांचे देवीचरण चाटू लागली जीवेने, ऐसा प्रकार तिथे झाला. थवद्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला, शिष्यही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोण्यानं द्यावा त्रास, तू या सोडून मोठास, कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवध्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तिथेच राहिली शेगावाशी मठामध्ये. त्या दिवसापासून अशा विनंतीला चहाट जाणं. सुज्ञ गायीचे धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पाहतले. अजून त्या शेगावात जी संतती नांदत, जे काही वदती ब्रह्मव्यक्ते, तीच येते घडून. असो एका करंजीचा लक्ष्मीधुंडी नावाचा विप्रवचन शाखेचा जनकनक संपन्न असे. त्याची रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत परिणाम आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णपर्णी ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे. रोग व्यथेने चालवेना, श्रोती तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून द्याना आणले त्या मठात. करण्या नसते नमस्कार, असमर्थ होते शरीर त्यांच्या पद
कुटुंबाने पदर समर्थापुढे बसविले आणि म्हणाली, दयाघना, मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या. आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून ठिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खाता होती खरी, तोच पेखिला अंगावरी त्या लक्ष्मणकांतीच्या. जादे हा पतीचा खाया, व्याधी त्याची बरी व्हाव्या, तू शोभशी त्यास जाया, पती भक्ती परायण. यापुढे ना काही बदले, सजम ओढू लागले, श्री गजानन स्वामी भले. आपल्या मठात शेगावी भास्कर म्हणे, हो बाई, आता ना बैसाई ठाई, आपल्या पतीचा लवला हे, जा घेऊन करंजा ते. प्रसाद आंब्याचा जो तुला समर्थ म्हणून करी प्राप्त झाला, तोच घाली खाव्याला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला, इति झाली करंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीस. निजरोही जोडपे आले, आत पुसू लागले, शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून तिला समर्थ मत लागे आणि आज्ञा केली बरी, जाऊ खाऊ घाला अत्यादरी, आंबा प्रसाद निज करे आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्याने जरी ऐकले तरी त्या वाटले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केले सहे, हाय हाय, आंबा हीच गुपत होय, या पोटातील रोगाला. माधवादिनीचा हीच कथिले, सुषुप्तांनीही वर्णिले, निघंटाने कथन केले, शारंगधर म्हणे इशीच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता, भक्षण केला पत्नीचे, पतीला उपयोगी पडत असे. ऐशवैद्य बोलले, आप्त अवघे घाबरले, जिथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाल्या घटित लक्ष्मणाचे पोट सत्य, अरेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. सोच्यावाटी व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीस होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काय न करी, तेथे उपयोगी पडते खरी. कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावणे पवित्र करा, मी आलो त्याचसाठी, चला कारंजास ज्ञानजेटी, मला न करा हिमपोटे, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्यांचा विशेष पडला, महाराज गेले करंजाला, ते देवा होते संगतीला. शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली, अवधी संपत्ती आपोले आहे कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य, महाराज बघून त्या बात अशा रीती बोलले, म्हणती माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा असे चाळे, दांभिकपणाचे करू नको, मला दिले तू आपले घर, आता उघडे अवघे दार, फेकून देई रस्त्यावर अवघे कुलपे अवधी हिदवा. लक्ष्मण काही बोलला न बोलला, मन धरून बैसला. परी आग्रह समर्थरीला, खजिन्याचे दार उघड्या, भीत भीत मोकळे दार केले त्याने अखेर. खजिन्याच्या आमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणला, महाराज यावे, वाटेल तितके घेऊन जावे, असे बोलले. जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा, हे त्याचे दांभिकपणा. समर्थ आले कडून, बहु रुपयाचे साजेपण, कुठूनही टिके बाजारी, जैसे कडू वृंदावन, वरून पाहता दिशे छान, परी अंतरी कडवटपण, पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्य राशी, दांभिकाच्या सदनाची संतना होती दप्त कदा, तेथे त्याच्या घराची बा धनलवताची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर, म्हणून तो जे बोलले परी, तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून, जाता जाता बोलले, माझे माझे म्हणते भले, बघ आता त्याची ताळे पळे, माझा उपाय काय असं नसे, मी कृपा कराव्यास आलो होतो या ठाया, याहीपेक्षा दुप्पट द्या परते तुझ्या दे. तिचं पुढे झाले सत्य, 6 महिन्यात अवधी संपत्ती झाली पस्त, त्यापेक्षाची वेळ आली, म्हणून श्रुते परमार्थात खोटेपणानं टिपे किंचित. त्याच करिता हे चरित्र समर्थ घडवून आणले. श्री गजानन चिंतामणे त्या गार काय शोभे, आणि वा सुवर्ण लागोणे पुष्पावे, या गजलाचे स्वस्ती श्री दासगण विरचित या श्री गजानन विजय नाम ग्रंथ. सदाभाविक परसत निज कल्याण भवया, शुभवंतु श्रीरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 10वा अध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11वा. श्री गजानन महाराजांनी कावळ्यांना इथेच खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले. श्री गणेशाय नमः. हे ओंकारूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितके होती तितके रूपे तुझे देवा, तुझे रूप जे निराकार, तेने
हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते सर्वस्व जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूप धरले स जैसे ज्याला वाटते तैसे तो तुला मान देते. नामामुळे तुझा प्रत्यय विंदत्व येना कधी हे शैव आणि शिव तुला बोल ब्रह्म उलती वेदांती रामार्जुनाच्या सीतापती वैष्णवांचा विष्णू तो उपासनेप्रमाणे नावे मिळती जकारणे परी तो अभिनवपणे सर्व ठाईचं वसनी. तो सोमनाथ विश्वेश्वर येम केदार ओंकार शाबाद तटाके साचार महाकाली तुझगे नागनाथ वैजनाथ श्री गुणेश्वर विरुडगाथ त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाके. तो भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तो गोकर्णरूपी शंकर तो महादेव शिंगणापुरी. त्या अवध्या कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितापाचे हरण शिग्न करी दिनबंधू. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी का हो पडायला प्रश्न तुम्हाशे गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनात समर्थ आले दुसरे वर्ष त्या बाळापुराशे दास नवे कारणे सुखलाल व्यंकटलाल या बाळापुरापा लागून निश्चय भक्त होते दोन त्यांची सरिणे कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणोज दंडोगार जग. उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथे साच दैवयोगी भास्करा तिथे चाला उडून एका कुत्र पिसाळलेले भास्कर येऊन चावले. त्याने लोक इतर भ्याले म्हणते आता हा पिसाळेल उपाय अवघे व्यवहारिक भास्कराचे केले दे का. कोणी म्हणते निशंक डॉक्टर धाडा बोलावणे. भास्कर म्हणे या अवसरी वैद्यांची ना जरुरी खरी माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे गजानन त्याच्याकडे मला न्यावे वृत्त त्याचे अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हेका करू नका. गजाननाच्या समोर आणला फाटीला भास्कर बाळाभाऊने समाचार अवध्या समर्थाश्रुत केला. तो उद्या ऐकून महाराज बदले असून हत्या वैर आणि ऋण हे कोणा सही चुकेना. सुकलालाच्या गाई ठाई दाडापणात होता पाय तो या भास्करी लावला आहे शेगा विधवडीला ते तिचे दाडापणा कुत्रे येथे झाले जाण तेच चावले येऊन या पाटील भास्कराला हिचा हरण्या दाडापणा मशिक्याने केली प्रार्थना हिचे पेवाया दूध जाना ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता कारे चालले जळ नको ठेवूस पडदाड वाचवू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझ्या आयुष्यामुळेच संपले. आता पाहिजे बयान केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल म्हणे वाचण्यात दूध लागून तरी तुझे मी यापासून रक्षण करीन वेळा परी ते होईल उसनवारी जन्ममृत्यूच्या भाडाखरी या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते भोला आता झडकरी काय तुझा विचार ऐसी कधी न होणार पर्वणी या जाना तुला भास्कर बोले त्यावर मी अजाना सर्वतोपर जे असेल अंतरी तेच आपल्या करावे लेकराचे अवघे हित माता एक ते जानत ऐसे क्या अभंगात श्री तुकाराम तुकवा बोलले मी आपले लेकरो म्हणणे विनंती कशाच करू ते अवध्या ज्ञानाचा सागर अवधे काही करते तुला ऐसे एकता भाषण संतोषले गजानन खऱ्याप्रती समाधान खरे बोलत आहोत असे कोणी म्हणाले गुरुराया भास्कर असे वाचता सदया या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे महाराज म्हणते त्यावर हेच तुझे अज्ञान अरे वेळ्या जन्म मरण हीच मुळे भ्रांती असे जन्मी न कोणी मरे न कोणी हे जाणण्या लागून परमार्थाचा उपयोग जाणे शासकारे कथा करा गेला त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमिडपणे हेच बरे सचित प्रारब्ध क्रियामाण हे भोगल्या वाचवण या बंद जीवा लागून सुटका होणे मुळीच नशे पूर्वी जन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मी उरवावे असे किती सांग घ्यावे फेरी जन्ममृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे ना उरले सत्य तो अवध्यापूर्ण झाला उक्त मोक्षाचा जाया कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडू नका काय भास्करासारखा भक्त राणा जन्म पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्र होते निर्धारे म्हणून ती या वाडापुरी चावते झाले भास्करासो त्याने अवध्या आपला दाव येथे साधिला तसेच जरी शेष उरला द्वेष म्हणे भास्कराच्या तरी तो त्याचा द्वेष आता पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपल्या उगवया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता या काही न शेष उरले
या भास्कराकारणे भले अवध्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करतो, 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो. श्वानाच्या पासून ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. असे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभाऊस आनंदाले त्या बोधाने ऐकून भास्कर तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्मावरण काय योग्यता वन तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी झाली आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी. महाराजांच्या भक्तांना बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका अद्भुत. माझी विनंती जोडून हात हीच तुम्ही भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा. स्मारक करूने त्यांना स्मारकाची जरूर नाही, ते पुढल्यासाठी पाहे. ते स्मारक साक्षी दे आपल्या अमोल साधुत्वाचे. पहा आळंदीत ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर. त्या तुकोबारावांनी त्यांचे स्मारक त्या ठाया ठेवले भव्य करुणया. तो तेथेच वंत अनुसया. तुम्ही झटावे मनापासून कित्येक विनंती प्रत्येका सांगत. भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा, हे मला हो म्हणते माझी एकूणी विनंती. परी शंका येत ते हे हो म्हणण्याची याची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवध्या लोकांसा मिळविले. एके ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाला पाटील हरी मारुती चंद्रभाना कारभारी. जो खंडूच्या दुकानावरी होता कारभारा करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद्र सावकर आणि मंडळी होती तर नावे कुठवरी सांगावी. मिळून या त्या लोकांना भास्करी पदार पसविला. माझा आता सावध संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मणी ऐसे आस समर्थांचे स्मारक खास. भव्य व्हावे वरडास या शेगावा माझा रे. तुम्ही न हे म्हणतो म्हणा तिने आनंद माझ्या मना. होऊनी सुखी करीन गमना. मी वैकुंठा करणे संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जाणावी ज्या ज्या होई तिथे संत पुरवती. भास्कर ऐसे करावे अवध्यांशी वखाणावे. पाहुणी त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मणी. असे स्मारक करण्याचे शपथ व्हा समर्थांचे. ही विनंती अखेरचे माझे ते मान्य करा. ते अवध्याने कबूल केले. भास्कराचे स्थिरावले त्या योगे ते चित्त भले. रुकरुक मनाचे संपले. उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराचे वाळत होती. जैसे लेकुरे आनंद ते पुढील सणाच्या आशेने. महागवद्या त्रयोदशीस महाराज बदले भास्करास. चाल श्वाना त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भवानक भवानीवर जो आहे झाला स्थिर. गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर. करी पातकाचा संहार नको करूचा आता उशीर. जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी. पहाड एका ब्रह्मगिरी जेथे औषधी नाना परी. बहुसालस देव गावलेल्या त्या ब्रह्मगिरी वर स्थित आहेत. पहा गहिनीनाथ त्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याचे विषयापरी तेथे औषधी आहे खरे. तिचा उपयोग सत्वरी करून पाहू तेव्हा. भास्कर म्हणे सद्गुरुनाथ आता औषधी कशा करिता तुमचे आहे आगाध सत्ता. औषधी होणे आगडी आपल्या कृपेने भले. विष बाळापुरीचा निमाले आयुष्याचे उरले आहेत 2 महिनेच आता की. म्हणणे वाटे मजाप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरी. तुमचे चरणी तिथेच की करी स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले. असे एकदा त्याची वणी समर्थ वदले असणे. हे जरी खरे पाणी तरी तीर्थमय मानावा. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासही बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावने भले. शिवरात्रीचा येथे झाली त्र्यंबकेश्वराकरणे. कुशावर्तीचे केले स्नान. घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. मंदिरे माय मलिका तिने गहिनीनाथ देखा. तेथे ना आले नाशिका गोपाळदासाच्या भेटावया. हा गोपाळदास महंत काळारामाच्या मंदिरात धुनी लावणी जात. पंचवटीच्या बसलासी राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता फार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोलेले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वरडातून गजानन. जाग्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्याशी द्या. हा घार घातला कंठात तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून देतो आम्हा वादांनी मानू नका. शिष्यांनी तसेच केले. दर्शन घेवया अवघ्या आले. कंठा माझे घातिले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडीसाखर ठेवती समोर.
स्वामी समोर तो पावणे गुरुवर असे वरले भास्कराला. हा प्रसाद उद्यास वाटे परिणा कोणाचे हो देव जाटे. माझ्या बंधूची झाली भेटे आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले आता नाशिकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलांच्या घरा. महाराज आले नाशिकात लोकसमर्था जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमित ते असता झाल्या त्या उद्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो सांगता आता त्याची क्षमा करा हो. तिथे राहून काही दिवस महाराज आले शेगावात तोडगावी नेण्यास झामशिंग पातला. त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येथे आम्ही अडगावा. आता तू जावे परत अवघाना पडे आग्रहात. झामशिंगावळीचा भक्त निशम होता समर्थांचा. तो आला तसा परत गेला आपल्या त्या गावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी शेगावे. उस करुणी शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ सारे चमत्कार झाले नाना परे. एके दिवशी दोन प्ररे भास्कर लोळविला पोपटात छाती बरी बसून. भास्कर केले तांदळ लोक पाहते दुरून प्रेरणा कोणाचे होय जाई. कोणी जाईना बाळा भाऊ जवळ होता. तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्कराची सोडा आता भेदा झाला उन्हाने. ते म्हणाला भास्कर बाळा भाऊ न जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर काय करतील ते करू दे. लोकांशी वाटती चापटा दिल्या मला होता तर गुल्या भावना अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवाचं जाणते. पुढे घेऊन भास्कराशी महाराज आले विराडाशी. त्या अडगावक्रमाशी उतरल्या ठिकाणी बाळाभाऊस बोलले उद्या आता दोन उरले. भास्कराचे प्रयाण भले पंचमीला जाईल तो. आज मी त्या असे कृत्य केले तळण्याच्या रानात. ते का तू ते जप्रत आले असेल ना कळून तुला या भास्कराने मारले होते छत्रीने शेगावी माझ्या कराने. ते आहे का ध्यानात ते क्रियामान नसावया त्याच मारले या ठाया. हा एकाचा गोष्टी वाचून अन्य नव्हता. हे तर काही उत्सवपूर्ण झाल्यावर इथे अडगवीचा साचार काय घडला प्रकार तो आता प्रेसा उत्सवाचा काला झाला. वद्यपंचमी दिवस आला. एक प्रहर दिवस आला. समर्थमंती भास्कराशी भास्कर तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाविक बैसावे. चित्त अगे स्थिर करे चित्त साठवावा हरी. वेळ आली जवळ खरे आता सावध असावे. इथं जनाकारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण असे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू व्हाला जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माड बका वाहून. भास्कराने घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून. वृत्ती अवध्या केल्या लीना अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिता माळा बुका वाहते. ते कौतुक पाहते समर्थ दूर बैसोने. भजन झाले एक प्रहर मध्यांती आला दिनकर. महाराजांचा हरहर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिला त्याला तो पाहुणा हरीचा. लोकपसते महाराजांचा कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ उद्या सांगते द्वारकेश्वर जो पशुपती त्याच्या साधींना आहे सती. तेथे ठेवा भास्कराला अशी आज्ञा होता क्षणी. विमान बांधिले लोकांनी किडीचे खांब लावणे चौबाजूंनी वेद हो. हात ठेवले कलेवर पुढे भजनाचा होय गजर. मिरविता आणला भास्कर द्वारकेश्वराचे आपाशे. सांगविधी समर्थांचा ते ठाया झाला साचा. लोकमंती महाराजांचा परमभक्ता गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य होऊन लागले अन्यदाना गोरगरिबा कारण. स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सानिध्याचे अंतर एक मैलाचे. गावापासून उत्तरेशे जागा द्वारकेश्वराची परमा रमणीय होतीसाचे. झाडे चिंच वृक्षांची होती विशेष. त्या ठाया लिंब अश्वस्थ मांदार आम्रत बोट औदुंबर असे वृक्ष होते इतर. शिवाय काही फुलझाडे. अडगावा अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारित. तेथे समाधी दिदली खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले. याचे वर्णन तुम्ही नसतेच केले. श्रवण संत भांडारा नाम ज्याचे. चिंचवृक्षाच्या सावलीत जेवया वशे पंगत. तई कावड्या अतोनात त्रास देऊ लागले. कावा कावा अशी करती द्रोणमाचे उचलून नेती. मलोत्सव तोही करती जेवणाच्या अंगावर. त्या योगे लोक त्रस्तले. कावड्याचे आकू लागले. भिल्लाने ते तयार केलेले तिरचिमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवध्या लोकांना लागून नका मारू त्या कारण. अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसाद आम्हाला भास्कराचा इतरा परिसर मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला.
साचार हा पितृलोकांवर नाही मुळीच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राही परिभ्रमात करीत स्रपिंडी होता. पुढे जाय पुढे त्या 11व्या दिवशी बळी देतो कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानात ते भास्कर नरले साचे. म्हणून त्या कावळ्याचे पित्त गेले खवळून. आत्मा त्या भास्कराचा मुळीचा मुक्त झाला साचा. ते पावना वैकुंठीचा झाला हे दवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्याचे नरले साचे. म्हणून पिंडदानाचे नरले पहा प्रयोजन. जयाला ना ऐशी गती त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्याची वाट पाहते पिंड ठेवणे कशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले. भास्कराशी गमन केले एकदम वैकुंठी लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या ना भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्याला मारू नका मीच तया सांगतो दे का. अहो जीवांनो माझे एका गोष्ट आता सांगितो जी. तुम्ही उद्यापासून वज्ज करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवधी जण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका असे महाराज बोलले. ते अवध्यांनी अवघी पडले. परिसुगसाने जे का बसले ते होते त्या मंडळीत ती एकमेका लागून होते हसून की गजाननाशी कोणी वाणे अस्थानी का निरर्थक परिपक्षी का कोठे वागतात मानवाच्या आज्ञेत. पाहू याची प्रचिता उद्या मुद्दाम येऊन. हे वेळे काही बोलती भाविक नांदी लाविती. आपले स्तन वाजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजरे ते बोलावे जे का पचले तेच खावे. उसने न कधी आणावे अवधाना ते अंगात. दुसऱ्या दिवशी कुसंगताने मुद्दाम पाहावया आले तिथे. तो एकही ना दृष्टीव्रत पडला त्याच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांचे शरण आले. 12 वर्ष तेथे झाले कावळे ते आले नाही हो. 14 दिवस झाल्यावर गजानन फिरले माघारी. इथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अकडीत. ती ऐकण्या सावचित सांगितो येदवा. साल होते दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. शृंगा ते लावणी विहीर 2 पुरुषावर गेली खोल. साचार कडक लागला काळा लागला थोर. गती खुंटली पारीचे म्हणून भोके करून आता दारू ठासवण शृंगाचे सहाय्य करून काम फोडणीचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारणी तयार. दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पुंगड्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बसला अडकून दोऱ्याच्या गाठीवरी. पुंगडी खाली जाईना दारूचं विस्तव लागेना. मग दम धरीना आले जवळी शृंगाच्या. तई कामावरचा मिस्त्री विचार करे अंतरी. शृंगात लावल्यास वारी शृंग जाया वाया जाईल ते. म्हणून गणू जावराला मिस्त्री तो बोलेला तू उतरून विहिरीला पुंगड्या थोड्या सरकी व आणि तू येई लवकर अवरी. पुंगड्या जातील तो वरी. बाळाचे शेजारी म्हणजे कामं होईल. त्या पुंगड्या सरकवण्याची कोणी न ध्येय जावयाचे. म्हणून त्या गणुजावऱ्याचे मिस्त्रीने दिता झटावले. काय करतो विचारा दरिद्र होते त्याच्या पद त्याच्यावरी. चाले जरा यज्ञात बरी बोकड्याचा. हा गणुजावऱ्याची निष्ठा समर्था वरिसाची आज्ञा होती मिस्त्रीची. गणू आता उतरला एक पुंगडी सरकावेली तो तत्काळ तडा गेली ठासून प्रती. दारू प्रती जाऊन भिडली. गणू आता सापडला दुसऱ्याचा जो घाली हात पुंगड्या सरकावण्यापात. तो पहिला शृंग उडला सत्य. मग काय विचेता गणू म्हणे विहिरीतून समर्थ ये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विना कोण करी. विहिरी माझी धुरांचा डोंब झाला होता साचा. दुसऱ्या शृंग पेटवण्याचा अवहिवरला थोडका. तो गणू जावरा बरी कपाऱ्यास हाती लावली. त्या कपारीत बैसली स्वारी गणू जावऱ्याची. एका मागून एकाने पेट घेतली शृंगाने उघडाले. शृंग ऐशेतीने दगडा पार निघाले. लोक जे का होती वरती ती बोलली असे रीती. बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकामुनी पाती नारणारा आत गणू जावऱ्याला. तो कोठे दिशेना जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाना ओढला असेल बाहेर. त्याचे असंत भागांत कुठेतरी असेल प्रेत. पडलेले त्या शोधण्याव्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजानाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडवणी. हे पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक होठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की
जनुचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा चढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकावला. पहारीने गणूसह बाहेर काढून घेऊन आले वरती येताच गावात गणू गेला पडत पडत समर्थांच्या मनात. दर्शन त्याचे घ्यावया. गणू दर्शना येताशने बोलले ते कैवल्यदाने. गण्या कपारीत बसून किती धोंडे उडवलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला. म्हणून तू हसलास. पुन्हा न असे साहस करी. पिंगळी घरून सुटल्यावर मध्येच तिला जाऊ न करी. असाचाही प्रसंग धरू नको. जा तुझे गंडांतर. आज निमाले साचार. गणू प्रतिपावया इतर. लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता. तूच मला देऊन हाता. कपारीत वैसविले म्हणून मी वाचलो. तुझे पाहवया आलो ना तरी असतो मेलो. वीरी माझे गुरुराया. ऐसे गजानना कृपेने मैमान आहे थोरसाचे. ते साकरले बनवयाचे मशी नाही सामर्थ. दासनुचितया श्री गजानना विजय नामे ग्रंथ. अल्लादाव भाविका व्रत. हेच इचिदास गणू. शुभवंतु श्रीरामस्तु इति श्री गजानना विजय ग्रंथस्थ 19अध्याय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12वा. श्री गजानन महाराजांचा पितांबराने धावा करताच वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली. श्री गणेशाय नमः. हे गणेशा गणपती मैलेश्वरा विमलकीर्ती. माझ्या हृदय करुणे वस्ती ग्रंथ कडसास नेहा. तू ज्ञानबुद्धीचा दाता. तू भक्त मनोरथा प्रविता. विघ्न गाते संहारिता. तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी. चिंतल्या दिशे जाणे आपल्या भक्ताला गुणे. ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता लयास नाही एकदंता. लंबोदर पार्वती सुता बालचंद्रा सिंदुरा देव. असो बच्चूलाला अग्रवाला होता एका अकोल्याला. धन कनक संपन्न भला मनाचा आहे उदार जो. त्याने एकीकदा करंजाचे म्हणजे लक्ष्मण पंत धुंदळ्याचे कर्णपर्यंत ऐकलीसाचे. त्याने शासक झाला हे खरे खोटे पाहण्यास विचार करी चेतास तो. एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूलालाच्या घरी बसते झाले ओट्यावर. श्री गजानना साक्षात्कारे भक्त आपुला जाणून बच्चूलाला आनंद झाला. तो समर्थांशी ऐसे बदलला. आज गुरुराया वाटते मला आपले पूजा करावी. ऐसे एकदा भाषण समर्थाने तुकलीवाने. तो साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलाला तयारी तत्कड केली. ओट्यावर षोडशोपचारे अत्याचारे पूजन त्याने अविलंबिले. प्रथमतः घातले मंगळस्नान. नानाविधी उठणे लावून मग करविले परिधान. वस्त्र पितांबर जरीचा शाल जोडी अंगावरी. बहुमल घातले काश्मीरी एक जरीचे. अभस्मी आणून बांधिला. गोप घातिला गळ्यात. सालकंठीती हातात. करांच्या दाही बोटात. मुद्रिका घातल्या नाना परी. बहुमल हिऱ्याचे वामाकरी. घातली पोची रत्न जडित कंठांची. कंठी शोभा विशेष. जिलेबी रागदास पेढे नैवेद्याच ठेविले पुढे. दयदश गुणी ठेविला विडे. एका लहान तपकात अष्टगंध अर्गला तर सुवासिक लावले फार. त्याने अवध्या अंगभरा गुलाब पाने शिंपडले. एक सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी. ती होती फार मोठी. हो न मोहरीचे बेज करता 10,000 येईल ती साचार. ऐशी दक्षिणा होती तर किती वर्णना करू तिचे. श्रीपडापुढे ठेवून विनय केले भाषण. महाराज माझे इच्छे मन राम मंदिरा बांधावया. या माझ्या ओट्यावर अडचण होत असे भारी. मंडप तो घातला तरी उसा गुरुराया. त्या माझ्या मनावर अपूर्ण करी ज्ञानवंत. ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावे पायावरी.
यावरी साधू गजानन अतीत झाले आशीर्वचन. असे जानकी जीवन तुझ्या करीला हेतुपूर्ण. असो आज तू काय केले, मला पोळ्याचे बैल बनवले, की अलंकार घालून बोले त्याचे काय कारण. बिन बैल पोळ्याचा अथवा घोडा दशराचा, माझा या दागदागिन्याचा काय उपयोग सांगावा. अरे हे अवघे विषय मला नको त्याचे स्पर्श, ह्या नुसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवण्याकरता केलेस का हे प्रदर्शन, सांग म्हशी बचुलाला. जे आवडते जयाशी तीच त्याशी द्यावी त्याशी, मी वेड्या विड्या संन्याशाशी नागबा फिरतो गावभरी. हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बचुलाला, तुम्हा प्रपंचकांना या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी आव्हा विटेशी जगजेटे, तू काय माझ्यासाठी हे वैभव द्या तयार नशे. ऐसे म्हणून काढले दागिने अंगावरचे भले, चौबाजूच फेकविले वस्त्राची तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शोक आकुल्यात होतानी. त्यात काही कारंजाचे लोक हजार होते साचे, ते म्हणती आपल्या वाचे अभागे आपला वास कर. त्याने बछुराला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरुणी. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जीवी पूजा दांभिकाचे शब्दमय असते साचे, पूर्तता महाराष्ट्राचे होते त्याचे अक्षतेने. शर्करा खंड खाद्याने ऐसे म्हणणे वदने, कुचका दाना आणवणे ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोडे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाला धन्यधन, जैसे केले भाषण तसेच ठेवले वर्तन, जेव्हा होणे द्यागडे. आता याच्या वैभवाला अकोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला ते सारखेच राहत असे. बच्चूलाने तपास केला अवध्या आकुलास, पर्ण लागला थाग त्यास समर्थांच्या कोठीही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा, शेगावी मठापदी. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळी आली, एका दिवशी अशी केली हरे गोष्ट. एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ती पाहुणे गुरुवर असे रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्याना धडके धोतर, पाहती नारी नर ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सुनबाई हाती कथलाचा हे वाळा नाही, नाव पाहता गंगाबाई पाणी तडपडे तानेने. तशातला प्रकार आहे बाळा हे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतऱ्याच्या उपयोगी, तेच पुढे नेसून बसतो जगाला धावितो. हे घे दुपटा देतो तुला नेसावया कारणे, तो न करिता अनमान राहो बाळा नेसून. याशी नको सोडू जाना कोणी काही केले तरी. पितांबर दुपटा नेसला हे असहाय्य झाले इतरांना, भाऊच घातकी व्हायला होता स्वार्थ दृष्टीने. तो विळा वाकडा प्रकार कशाच बोलू साचार, गठाऱ्याचे ओढता दार घाण मात्र सुटते हो. गजाननाचे स्वामीप्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकार तयाचा दोन्ही हाताच्या बोटा इतका. 5 श्रोते कातरे वृक्ष असती नाना परी, त्यातून किंचित कुठेतरी नजरेत पडचे चंदन तरू. त्याच पुरे होते येथे त्यांच्या शिष्यामंडळी ते. काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक, हीच का तुझे शिष्यपण वस्त्रघालाची परिधान, जे का समर्थकरांना लावण्याच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आले तो खुशालचंद सचीमुळे, तू आता राहू नको या स्थळी अपमान करण्यास गुरुचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट त्यांचा मान ठेवला आज्ञा ऐकून त्याची. वस्त्र हे माझं त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी आता परिधान केले, मी का झाली अवज्ञा. ऐसे भवंतीनं भवंती झाली, शिष्याच तेज माटले, ती मिटवण्यास माव केले ऐशी रीती गजानने. पितांबराशी म्हणते गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे तुझ्यावर, हे पितांबर तुझ्यावर. जा हिंडून भूमीवरी पदनात राशी तारावया, डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमस्कार, मागे पाय फिरून फिरून सोडून जाता मठाशी. पितांबराला कोंडले ते बसला वनात आंब्यापाशे, चिंतन चालले मानाशे निज गुरुचे सर्वदा. तिथे होता रात्रभर उदय येता दिनकर, जाऊन बसला झाडावर मुंगीची आत्रासाने. अवद्या आम्ला वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी, लहान थोर फांदीवरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय असे सापडेना स्थान त्याला बसण्या जाना, हेच अकृत्य गुराखांना कौतुकस्पर वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी कार्य फिरत, या वृक्षावरी सत्य हे काही कडेना. लहानसानं फांदीला निर्भयपणे फिरून आला, परीना काही खाली पडाला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्याठाई ऐसे समर्थ असतील, यावरून हा त्याचा शिष्य असावा कचित साचा. चाला येथे याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडलीचे लोक आले, आम्रवृक्षापाशी भले कोण ते पाहावया. म्हणाले पौरवाशी, हा न ढोंगी असावा साचार, बळेच करीतो वेडेचार, गजाननाच्या शिष्यापरी
शिष्य गजानन महाराजांचे भास्कर पाडले होता साचा, झाला नुसता अंत त्याचा अडगाव नामे क्रमात. समर्थांचे शिष्य येते कशाला हिचे बडे उपवास, सोडून बर्फी पिढ्यास पुसून एकदा यास पाहावे. तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे उमगावे, तरी उगीच तर्क नाही बरवे. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरास पुसू लागला, तू कोण कोठील कसाला आला, गुरु तुझा कोण असे. पितांबरोले त्यावर, शेगावाचा राहणार मी शिंपी पितांबर. शिष्य गजानन स्वामीचा त्यांची आज्ञा मध लागून करण्या झाले पर्यटन. म्हणून येते जेवणा वृक्षापाशी बैसलो, तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते होवस, म्हणून बैसलो फांदीचा वृक्षावरी जाऊनी. ऐसे एकदा दाक्षण लोक कोपले दारुण, अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा असे करू नको. काय म्हणे मी राजाची राणी, आवडते आहे साची, खडगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा, श्यामराव नामेसाचा, तो बोलला शिवाचा, अरे सोंगड्या ऐक हे स्वामी समर्थ गजानना प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेळ्या एका काळी त्यांनी अशी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणवली तर नुसते पाने आण भले, नाही तरी या स्थळी तुझी नाही धडगत. हा बळीराम पाटलांचा वृक्ष बटलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करिसाचा. आमच्या देखत हे काळी ऐसे जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्या होशील. वंदामा कारणे काकी शिष्य सद्गुरूचे, काही यांचे निक्तिसाचे, बापा त्याच्याच तोंडीचे. हा आहे न्याय जगी, नको करू उशीर, हा आंबाकरी हिरवागार, ते एकदा पितांबर गेला असे घाबरून. बोलला असे नाडू नका माझी सारी ऐका कथा, एका खाणीत निगती देखा, हिरे आणि गारा हो. तैसेच मी गार परी संगजाननाच्या शिष्यावितरे बोललो नाही होय करी, यश किंचित खोटे हो. गारेवरून खाणीत नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास चरुणी कैसे ठेवावे. श्यामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट पडल्या पडता शिष्यास पडतात वर. ती देवा करती सद्गुरूचा, मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्याचं. ऐशी झाली आडवीर पितांबरी साचर, झाला बिचारा चिंतातुर, काही ना सुचेत याशी. त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवाशी, काय होते ते पावण्याशी. मुले बायका समवेत निरोप होऊन पितांबराशी जोडी कर स्तवन मांडले अपार आपल्या सद्गुरुरायाचे. ही स्वामी समर्थ गजानना ज्ञानबंदीच्या नारायणा, पदनाथाच्या रक्षण्या, धावाता ही गाडी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहत भक्त पाला, आपल्या वेदासाठी पाला आणि व आम्रवृक्षाशी. माझी भिस्त तुझ्यावरी पावा माते लवकरी, नात्री आली पाळी खरी. मजला येथे मरण्याची, परला खरा करण्याला, स्तंभी नरहरी प्रगटला, जनी चढविली तासुळाला, त्याचे पाणी झाले. दरीचा भार देवावर माझा आहे तुझ्यावर, संत देवास अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही ते अवद्या तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे. तू पुष्प मी आहे सुत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळेच आले इथं संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही, गुरुराया धाव घे या वट्टेल्या वृक्षा ठाई. आणि बाण कोमल लोकांसमने पितांबर, करा सद्गुरूचा नामगजर, जय जय गजानन साधूवर. शेगावाचा अवलिया लोक अवघे गजर करते, तो पालवी फुटली वृक्षावरती, जनन नैनी पाहती. त्या आगाध कौतुकाला कोटी म्हणतील असेल स्वप्न, ती जे पडेल आपला लागून. पहा चिमटे घेऊन आपल्या करांनी, चिमटे घेऊन पाहते तो निमाले स्वप्नभ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणते, नजरबंदी असेल गरुडाच्या खेळात, वाद्या होती सर्पसत्य, खापराचे असून दृष्टी फस, त्याचे रुपये दिसते की तोही भ्रमणेवाला. तोडून पाहते पन्नाला, फांदी वाटे तत्काळा आला. शीघ्र शुभ्र चिक बाहेर, मग मात्र कात्री झाली, वडलेल्या त्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानना माऊली खरीच आहे महासंत, आता पितांबराविषयी शंका न धरणे मानशी. चला जाऊन गावाशी, द्या त्याचा शिष्याशी, त्याच्या योगे करुण कधीतरी गजानन येथील कोंडली कारण. सरासाठी गाय जशी ते अवध्याने मानविले, पितांबराशी मिरवित नेले. नाहीसे होते जेव्हा दिव्य झाले, तेव्हा भावा उदेला. जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला, कल्याण नामे करुणी भाला. कल्याण करण्या जगाचे तसेच केले गुरुवरे. गजाननाने साजिरे उदय ते भाग्य आले, त्या कोंडली गावाते. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कुंडलीत, इतरांपेक्षा संख्यात फळे येते तयाला.
त्या पितांबराचे भजने कोंडोली गावात लागला जाणे, तेथे जाईला हिरकणी, तेथे विमोल पावे. मोठा पितांबराच्या कोंडलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा त्या ठाया झाला हो. आता इकडे शेगावात महाराजा आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन वैसलेसे. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले करजोडून, महाराज आपले मन का हो अस्थिर झाले. तरी महाराजे बदलले लोकांना, आमचा कृष्ण पाटील गेला, तो चिकन सुपी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरही करील माझी चाकरी, म्हणून या मठावी तरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलवता जना लागली चिंता, महाराजांचा विचार आता दिसतो येथे जाण्याचा. म्हणून कसे करून जाऊन द्यावे त्या कारण, चला आपण धरू चरण महाराजांचे दवा. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंगटला तारा चंद्र मारुती. मंडळींनी धरले चरण, महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल तेथेच राहा. शेगावात परी सोडण्याच्या मनात ग्राम ते आणू नका. तरी महाराज वाणी निघाले, तुमच्या गावात आहे दुपडी, मला कोणाची जागामुळे नको येथे राहावयास. मी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावी. अशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थ आज्ञा केली मोठ्या पिसाची आपण, कोणाच्या जागेत राहण्यास तयार नाही. सरकार त्यांच्या पित्यार्थ जागा देईल कसे, भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाही साचे. बंगटलाला बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा ना उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे, म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून असाचे. आहे तयारी आमुचे देश देवास. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान, जमिनीचे पूर्ण आहे सच्चिदानंदाचे. राजे कित्येक भूमीवर आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालक पण इथे जाण्या लागून त्याची नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करायचा, जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलांच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटला कारण आली मंडळी ती अवघी भली, त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नावे करी, त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि कैसा म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला, परिती ते तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केली व्यवस्थित, तुमचा मी पुरविला हेत जागा अधिक घेऊन या देऊन या. तो ठराव सरकाराचा आहे ते नमूद झाचा. समर्थांच्या बाणीला प्रभाव खचित लोकांतर. मग हरी पाटील बंगटलाला निघते झाले. वर्गणीला द्रव्यनिधी सनत जमला आणि कामं सुरू झाले. पुढील अवधीवृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषांचा प्रवेश आहेत देवरायच तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावाचा, लक्ष्मीला पाटील वडेगावाचा, जगू आंबा शेगावाचा हे पुढील वर्गणीचे. दासगण विरचिते असे गजानन विजय नामे ग्रंथ. एका श्रोते सावचित निज कल्याण व्हावया. शुभवंती अर्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ दशमोध्याय समाप्त. सद्गुरू गजानन महाराज की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.